नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज हेजिंगचा जो कोर्स सुरू केला होता त्यामधलंच आता बघायचं आपल्याला फ्युचर अँड ऑप्शन हेजिंग. म्हणजे फ्युचर सोबत जर ऑप्शन कम्पेअर केला तर दोन्हीचा हेजिंग कशा पद्धतीने होऊ शकतो आणि तुम्हाला कॅपिटल कसा कमी लागतो तर बघू शकता तुम्ही. तर फ्युचर ऑप्शन हेजिंग म्हणजे काय पहिलं समजून घ्या. निफ्टी आहे अंदाजे 25,000 च्या आसपास आहे. समजा तुम्हाला असं वाटतं की मार्केट अप ट्रेंडला जाणार आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, फ्युचर निफ्टी काय जानेवारीचा फ्युचर काय करणार, बाय करणार. बरोबर आहे. म्हणजे किती 25,200 ला 25,200 थोडं जास्त प्राइसला मिळत होतो. ओके. तर फ्युचर ऑप्शन हेजिंग म्हणजे काय, असं वाटतं की तुम्हाला मार्केट अप ट्रेंडला जाणार आहे. कुठं जाणार आहे, अप ट्रेंडला जाणार आहे. तर त्यावेळेस असं हेजिंग करायचं बघा. निफ्टी जानेवारी फ्युचर बाय केला तुम्ही 25,200 ला. फक्त जर नेकेड पोझिशन एकच घेतला तर तुम्हाला 2 लाख रुपये मार्जिन लागतोय. किती लाख रुपये, 2 लाख रुपये. तर मला याला हेजिंग करायचं आहे आणि माझं लॉस पण लिमिटेड करायचं आहे. तर ह्याच्यासोबत काय करायचं आहे, निफ्टी जानेवारी फ्युचर बाय केला म्हणजे कुठे जाताना प्रॉफिट, वर जाताना, खाली जाताना कशामध्ये प्रॉफिट होतो तर ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितला खाली जाताना सी सेल मध्ये आणि पीई बाय मध्ये प्रॉफिट होतो. ओके. आता सी सेल केला तर ऑप्शन सेलिंगला सुद्धा जास्त पैसा लागतो, 2 लाख रुपये. मग ते करून नाही चालत. ते 2 लाख, हे 2 लाख म्हणजे 3 लाखाच्या आसपास, 4 लाखाच्या आसपास लागतोय. तर आपल्याला काय करायचं, म्हणजे निफ्टी जानेवारी फ्युचर बाय केला, मार्केट वर जाताना प्रॉफिट आहे, तर काय करायचं त्याच्यासोबत हेजिंग. निफ्टी जानेवारी घ्या, डिसेंबर घ्या. जानेवारी 25,000 आहे, 25,000चा पीई बाय करा. कुठला बी पीई बाय करा. ह्याचा प्रीमियम माझ्यामध्ये 200च्या आसपास असू शकतो. 200, 300, 400 काय असेल ते. तर हे दोन्ही काय झालं, हेजिंग झालं. निफ्टी जानेवारी फ्युचर बाय केल्यामुळे वर जाताना प्रॉफिट आणि पीई बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट, ह्याला आपण म्हणू शकतो हेजिंग. आता हेजिंगचा फायदा काय आहे, जिथं तुम्हाला 2 लाख लागतो तिथं तुम्हाला 80,000च्या आसपास मार्जिन लागू शकतो. म्हणजे पहिला पॉईंट तुम्हाला मार्जिन कमी लागतो. आणि दुसरं पॉईंट म्हणजे काय, निफ्टी फ्युचर केल्यामुळं ह्याच्या टाइम डिकेचा काय इम्पॅक्ट पडत नाही. समजा मार्केट इथं साइडवेज राहिला, नो लॉस नो प्रॉफिट, वर झाला प्रॉफिट, खाली गेला लॉस. पण पीई बाय मध्ये काय आहे, ऑप्शन असल्यामुळं टाइम डिकेचा इम्पॅक्ट ह्याच्यामध्ये पडू शकतो. पण मी काय बोललो होतो, हे मार्केट इज अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे समजा मार्केट 25,200 गेला, 26,000 गेला. कितीला गेला, 26,000 गेला. किती पॉईंटचा प्रॉफिट झाला तुम्हाला, 800 पॉईंटचा काय झाला, प्रॉफिट झाला. पण हा पीई बाय केल्यामुळे हा 0 होणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा 200 रुपये मागे त्यातला लॉस झाला, म्हणजे 600 रुपये तुम्हाला प्रॉफिट होणार. 600 म्हणजे काय लॉस असेल ते. म्हणजे महिना जानेवारी दोन महिना, 1 महिना जर तुम्ही ठेवणार असा हेजिंग करून तर तो चांगला आहे. दुसरं पॉईंट, समजा मार्केट खाली गेल्यामुळे हा माझा लॉस होणार. यस, हा माझा लॉस होणार आणि हा माझा काय देणार, प्रॉफिट देणार. पण हा प्रॉफिट काय देणार, कमी देणार. कारण का, हा डेल्टा असल्यामुळं, डेल्टा हे 0.5 असल्यामुळं जेवढं पॉईंट पडेल त्याचा त्या पद्धतीने हे काय होणार, प्रॉफिट थोडं जास्त प्रॉफिट देणार. लय फास्ट देणार नाहीये प्रॉफिट. कारण जोपर्यंत इन द मनी मध्ये जात नाहीये तोपर्यंत तो प्रॉफिट देणार नाहीये. त्यामुळे हा तुम्हाला लॉस देणार आहे. जर तुम्हाला हे सेल लावून काम केला तरी ठीक आहे. नाहीतर ह्याचा जो प्रीमियम 200 आहे तो जानेवारीचा जे मी ऍड द मनी घेतलेला आहे तो थोडा इन द मनी घेतला तर तुम्हाला हा पण लॉस थोडा कमी होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन हेजिंग करताना फक्त तुम्ही मार्जिन कमी केलं पाहिजे. मार्जिन कमी होतो आणि मार्जिन कमी होता होता तुम्हाला जिथं जास्त लॉस होणार तिथं थोडा कमी होतो. लॉस होणारच खाली आलं तर मार्केट, कारण फ्युचर असल्यामुळे जेवढं पॉईंट पडेल तेवढा लॉस असतो. पण जे पीई बाय आहे तो लई स्पीड ऑफ प्रॉफिट देणार नाही तुम्हाला. कारण पीई बायची प्रोबॅबिलिटी हा 30% आहे आणि सेलिंगची प्रोबॅबिलिटी 70% आहे. त्यामुळे हे तुम्हाला स्लो प्रॉफिट देणार आणि हा तुम्हाला जास्त प्रॉफिट देणार. पण आपल्या बाजूने गेलं तर, जर आपल्या अपोजिट गेलं तर हे तुम्हाला मोठा लॉस देणार आहे आणि हा तुम्हाला थोडा प्रॉफिट देणार आहे. त्यामुळे फ्युचरला तुम्ही स्टॉप लॉस लावून काम केला तर तुम्हाला बरं होईल. म्हणजे पहिलं पॉईंट, जर तुम्हाला फ्युचर मध्ये ट्रेड करायचं असेल, फक्त फ्युचर ट्रेड न करता त्याच्यासोबत जर तुम्ही अनेक पोझिशन घेतला, हेजिंग केला तर तुम्हाला कॅपिटल सुद्धा कमी लागतो. समजा लागले मी काय म्हणतोय. तर ह्याच्यासोबतच दुसरं एक पॉईंट बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. समजा मार्केट डाऊन ट्रेंडला जाणार आहे तर काय करू शकता तुम्ही, मार्केट डाऊन ट्रेंडला जाणार असेल तर काय करायचं, निफ्टी जानेवारी फ्युचर सेल करायचा 25,200 ला. आता प्रॉफिट कधी होणार तुमचा, खाली जाताना 25,200च्या खाली जसं जसं मार्केट जाईल तसं प्रॉफिट होणार. वर जाताना काय होणार, लॉस होणार आहे. पण ह्याला तुम्हाला 2 लाख रुपये लागतो. तर याला हेजिंग करायचं आहे. फ्युचर सेल म्हणजे खाली जाताना, वर जाताना काय प्रॉफिट होतो, सीई बाय. निफ्टी जानेवारी 25,000 कुठला बी स्ट्राईक पर्यंत उचलू शकता, सीई बाय.
प्रीमियम 200-300 काय असेल ते. म्हणजे फ्युचर सेल म्हणजे कुठे जाताना प्रॉफिट, खाली जाताना प्रॉफिट, आणि सी बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट, ह्याला म्हणायचं हेजिंग. आणि जानेवारी फ्युचर जे तुम्ही फ्युचर घेतल्यामुळे तुम्हाला 2 लाख रुपये लागते, त्याच्यासोबत जर तुम्ही हेजिंग केला तर 80 ते 90 हजार मध्ये तुम्हाला हे पोझिशन बसतो. फक्त हे कधी वापरायचं ज्यावेळी तुम्हाला असं माहित आहे की ऍक्युरेट ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, ट्रेंड की मार्केट डाऊन ट्रेंडला जाणार आहे किंवा अप ट्रेंडला जाणार आहे, त्यावेळी तुम्ही वापरून पैसा कमवू शकताय. साइडवेज मार्केटमध्ये हा काम करत नाही. साइडवेज मार्केट जर असेल तर तुम्हाला ऑप्शन सेलिंगच केलं पाहिजे. म्हणजे हे कधी जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला एक महिनाभर ट्रेंडिंग मार्केट वर वाटत आहे, फ्युचर केला तर त्याच्यासोबत हेजिंग केला तर तुम्हाला कमी पैशामध्ये बसतोय. आणि कसं असते फ्युचर मध्ये जेवढा पॉईंट वाढला तेवढा प्रॉफिट असतोय. त्यामुळे हे तुम्ही ह्या पद्धतीनं ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन हेजिंग करून पैसा कमवू शकताय. पण थोडा हा ऑप्शन सेलिंग पेक्षा रिस्की आहे, कारण इंडियन मार्केटमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन होत असल्यामुळे हा थोडा रिस्की आहे. त्यामुळे तुम्हाला थोडं ऍडजस्टमेंट करून इन द मनीचा वगैरे जर पीई बाय सीई बाय केला, म्हणजे जे ऑप्शन बाईंग ज्यासोबत नेकेड पोझिशन जे घेत आहे फ्युचर सेल किंवा फ्युचर बाय त्याच्यासोबत जे हेजिंग करणार आहे, ते जर थोडा इन द मनी मध्ये घेतला तर तुम्हाला थोडा रिस्क कमी करता येईल. ओके, तर तुम्हाला कमेंट मध्ये मला सांगा, तुम्हाला जर असले व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगतो, नाहीतर लाईव्ह ट्रेडिंग आपण घेऊया. म्हणजे परफेक्ट कुठलं स्ट्राईक प्राइस आपल्याला घेतलं पाहिजे की मला लॉस हा मिनिमम झाला पाहिजे. समजलं मित्रांनो? तर आताच व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.